अजून बऱ्याच गोष्टी शिकायला मिळाल्यात की मी आधी खूप जास्ती निगेटिव्ह विचार करायची, तर मग आत्ता कुठेतरी निगेटिव्ह विचार पूर्णच बंद झाली असं नाही, पण मग त्याचं प्रमाण कुठेतरी कमी होतंय. किंवा आधी असं व्हायचं की छोटा जरी प्रॉब्लेम असला, म्हणजे निदान पेपर जवळ आले तर मग एन्झायटी वगैरे, तर मग आत्ता मी जे म्हणजे आपले जे पेपर झालेत तर तिथे माझा वैयक्तिक अनुभव असा की मी ह्यावेळेस पेपरच्या वेळी घाबरली नाही किंवा वायवालाही पूर्ण म्हणजे आत्मविश्वासाने उत्तरं देण्याचा प्रयत्न केला. आणि जे की मी आधी करू शकत नव्हती. मी जर एखाद्या म्हणजे समोर माझी वायवा घ्यायला किंवा कोणी माझ्याशी बोलतंय ना, तर माझा पूर्ण आय कॉन्टॅक्ट त्या व्यक्तीकडे राहायचा नाही. मी पूर्ण इतकी आटखटत बोलायची की म्हणजे समोरचा व्यक्ती असं व्हायचं की हिला बोलायचे की नाही बोलायचे. पण मग आत्ता ते समोरच्याही व्यक्तीला जाणवते की मी पण कॉन्फिडंट आहे आणि मलाही ते स्वतःला जाणवते. या सगळ्या गोष्टींबद्दल काय सांगशील? ऑब्झर्वर खूप छान होते. म्हणजे असं म्हणायला वाईट किंवा असं म्हणता येईल की तुमचेच गुण ते पुढे डेव्हलप करताय किंवा तुमचेच बरेच गुण त्यांच्यामध्ये आहे. तर आणि जो कोर्सचा ड्युरेशन आहे, मला तरी असं वाटतं की हा खूप लवकर संपला. म्हणजे असं वाटतं की 2-3 दिवस झाले चालू झाला आणि इतक्यात लगेच संपून केला. आणि म्हणजे शिकण्यासारख्या खूप साऱ्या गोष्टी आहे. आणि आम्हाला असं वाटतं, मला तरी अजून असं वाटतं की मी अजूनही हा कोर्स चालू पाहिजे होता किंवा अजूनही याचं ड्युरेशन पाहिजे होतं. ॲक्टिव्हिटीज, टॉपिक्सबद्दल, इम्प्रूव्हमेंटबद्दल काय सांगशील? ॲक्टिव्हिटीजबद्दल मी हे सांगेल की तुम्ही जे ॲक्टिव्हिटी घेतल्यात ना, जोहारींची घेतली, परत नवनवीन कधी डेमो सेशन दिलेत आमच्याचमधून एकाला उठवून, किंवा ते प्रॉब्लेम मेकिंग आणि त्याचं सोल्युशन ड्रॉ करून घेतलं होतं तुम्ही. तर मग त्या गोष्टी मला खूप जास्ती म्हणजे इंटरेस्टिंग पण वाटल्या आणि कुठेतरी स्वतःचं टॅलेंट आहे की नाही किंवा ते ओळखायला पण मदत झाली.